तू बोललीस हॉस्टेल येतो. वेलकम बैक टू अवर चैनल. सो दिस इज अश्विनी. सो गाइज आज आहे 28 फेब्रुवारीचा लास्टचा दिवस. सो आज आम्ही चाललोय कारल्याला आणि आता आम्ही आलो टाक्याच्या वाडीला. सो येस, तुम्ही बोलत असाल कशा निमित्त चाललोय आम्ही कारल्याला. सो काय असं हे नाही, कारण नाही, आम्ही असेच चाललोय, पाया पडायला चाललोय. आणि आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे. सो मम्मी नाही आले, पण मम्मी घरीच आहे. आम्ही कोण चालले ते तुम्हाला दाखवतो. जास्त कोण नाही, 1 2 3 4 5 6 7 जणच चाललोय आम्ही. तुम्हाला दाखवतो. गाईज आम्ही आलो आता टाक्याच्या वाडीला दर्शनासाठी. तसं की आम्ही चाललोय कारल्याला. सो त्याच्यामुळे आधी आलो इथे टाक्याच्या वाडीला. नाही, आम्ही जाम लवकर आलोय सकाळ सकाळ. अजून पूजा नाही झालंय, मंदिर धुवायचं चाललंय, देवीची आंघोळ चाललंय. यातले मासे तर तुम्हाला माहिती आहेच, नंतर परत दाखवतो. तू बोललीस हॉस्टेल येतो. बघू शकता कॅमेरा टर्न करून. तो अर्धा बोललेली चालेल आहे ब्लॉग मध्ये. हे बघा, सुष्मिता ताई, मोठी मम्मी, आत्या, डॉलताई, आकाशदा, मामा आणि बस आम्ही एवढीच जण आलोय. सो आता आम्ही इथे टाक्याच्या वाडी म्हणजे आलो, इथे पाया पडलो आणि आता चाललोय, निघतोय कारल्याला जायला. आम्ही सकाळी टाक्याच्या वाडीला आम्ही 7-6 ला आलोय. आम्ही घरून निघलोय कितीला, 6:30 6:15 पर्यंत आम्ही घरून. तेवढा पण नाही, म्हणजे 6 नंतर आम्ही घरातून निघलोय आणि 7 वाजता झाले, 10 मिनिटं आम्हाला इथे येऊन. आम्ही आलोय आणि आता जाऊया कारल्याला. चलो. सो गाईज आता आम्ही पोहोचलो इथं कारल्याला आणि आम्ही आता चाललोय. आम्ही खाली पाहिजे यावं खालचं मंदिर. सो गाईज आम्ही आलो आता इथं. पायथ्याशी जो मंदिर आहे कारल्याला, तिथे आलोय पाया पडायला.
आम्ही आता आलोय वरती 5 पायरीच्या इथे आलोय आम्ही. 5 पायऱ्यांच्या इथं तिथं मंदिर आहे तिथं आलो. फोटो नाही काढत म्हणून आपण व्हिडिओ काढू. आम्ही आलोय वरती आता. आज कारल्याला गर्दीच नाही. दर्शनात आपलं होईल मस्त. आणि फोटो काढू. आम्ही चाललोय आतमध्ये दर्शनाला. आज काहीच गर्दी नाही त्यामुळे आम्हाला मस्त दर्शन भेटणार आहे. दर्शन झाल्यावर अश्राईचे केस काढणार आहोत. हो लगेचच सगळं आणलंय आम्ही सामान. आणून ठेवलाय लगेच शिकवायचा. आणि मला दोघी एक एक बट देणार आहेत. नाही ना. हो आकाशात केस नाही. आहेतच किती. चला ये. ये वरती करूया ना. चालीच आहे. हो माझी घेतो. उतरतोय खाली म्हणजे आणि मध्ये ते एक हॉटेल आहे ना, काय हॉटेल अन्नपूर्णा म्हणून आहे. अजून उतरलो नाही पूर्ण खाली, मध्ये आहे. सो आम्ही इथे आलो नाश्ता करायला. सकाळचे वाजलेत 9:47 झालेत आणि आम्ही नाश्ता करायला सगळं काय ऑर्डर करतात बघू. तर मी तर पहिले चहा सांगितले मला. चला आपली ऑर्डर आल्या बघू समजून काय ऑर्डर. गाईज आता आमचा नाश्ता आलेला आहे. सो हे बघू शकता. व्हिडिओ पण पावभाजी गाईज. आता आमचा दादा बघा कसा ताव मारणार आहे. एक नंबर. आता आम्ही आलो नवीन ठिकाणी. कारल्याशी आम्ही निघलो आणि आता कुठं आलो दादा? लोणावळ्यामध्ये ना, मावळ तालुक्यामध्ये तुंगारली डॅम त्या ठिकाणी बाळूमामांचं मंदिर आहे. सो आम्ही इथे आलोय दर्शनासाठी. इथं बघा कसला भारी डॅम आहे. तुंगारली डॅम. मस्त व्ह्यू आहे. इथं पावसाळ्यात यायला पाहिजे.
पाणी प्यायला पाणी वापरतो काय. चला 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 आपण बाहेर पडून येऊ. चला शूज घालू ना सगळी कजा दाद्या. श्री सद्गुरु संत बाळूमामा स्वच्छ मंदिर. सो हे गाईज आता आम्ही इथं पाया पडायला गेलतो. तिथून म्हणजे बाळूमामांच्या मंदिरात गेलतो. सो तिथून पाया पडून आम्ही निघलो नॉन स्टॉप. डायरेक्ट आता आलोय पनवेलला, म्हणजे पळसला होता आम्ही. आणि इथं आलोय आता आम्ही हॉटेलला जेवायला. जयवंत हॉटेलला आलोय जेवायला. सो आता आम्ही काय मागवतोय काय माहिती नाही. जाम झोप आले आणि तुम्ही बघू शकता थोबाड किती काळा झाले उन्हात बसता. सो येस आता आम्ही मामा शी घाण झालाय माझा रुमाल. सगळा कुंकू बिंकू सगळा पुसलाय त्याला. सो आता आम्ही जेवतो. तुम्हाला सो हे गाईज आता मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग घेते. क्लासला गेलो आल्या का बस आईने जबरदस्ती पाठवली. नाही मम्मीनी जबरदस्ती. तेव्हा बोलत होती ताई बघ 3 वाजता म्हणजे मला क्लासला जायला नको. नाही टेस्ट होती मम्मीनी मला 4 वाजता यायला लावला क्लासची घरी. 5चा सुटणार होता अर्ध्या. सो गाईज आता आम्ही दुपारी किती वाजता आलो ताईला सांग. नंतर समजेल तुम्हाला काय आहे की. सो दुपारी किती वाजता आलो. 2 वाजता आम्ही बरोबर घरी आलो. आणि जेवायला तर तुम्हाला माहिती आहे मी किती वाजता पोहोचलो. सो 2 वाजता घरी आलो आणि 2:30 वाजता तर लगेच मी क्लासला गेलो. त्याच्यानंतर काय ब्लॉग नाही. पडशील बाई ही आमची लालपरी. थुया थुया ही माई मावशी. ही कोण आहे का तू. कोणतरी आहे जी दर ब्लॉग मध्ये येते. ही सोनूदाई, ही राजीदाई, ती मोठी मम्मी, ही चिऊ आणि मम्मीचा लुक नाही दाखवला. बर्थडे गर्ल आंटी. बर्थडे लेडी आंटी. ही काही आंटी दाखवली म्हणे मला सगळ्यांना दाखवली साडी. काही बघा मम्मीची न्यू साडी. पाहिजे असेल तर डीएम करा. किती घाट्यामध्ये गेले. 300 रुपये लॉस झाला. मम्मी गिफ्टची साडी दाखव. गिफ्टची साडी दाखव. काकांनी घेतलेलं गिफ्ट. पप्पांकडून गिफ्ट भेटलं आहे. केक कापल्यावरती गिफ्ट दाखवायचं. हे पण आधीच गिफ्ट भेटला ना. मग भेटतात कुठं. ऍक्च्युली चॉईसच मम्मीचे. त्याचे पैसे फक्त पप्पाही भरले. आम्ही ब्लाऊज कटिंग फिटिंग करून आणलंय. मला मी पहिले जात नसत त्याच्याकडे. अशा प्रकारे आता आम्ही तुम्ही जास्त बडबड झाले सो बॅकग्राऊंड वॉइस अवॉइड करा. सो आता आमची सगळी येतील दादाचा म्हणजे आमचा बर्थडे पूर्ण होईल. हॅपी बर्थडे. हा केक पप्पांकडून बुके पप्पांकडून. हा बर्थडे ग्रुपचा केक आणि हा वेदांत दादाचा केक. फोटो सेशन
ओपन कर. अंदाज हा अंदाज बरोबरच लागते. अशी पण आई कॉफी पितोय. आई नुसती माझा ना बालाचा कप वापरते म्हणून मम्मीला मग घेतलाय मी. सेपरेट पर्सनल. थँक्यू. दाखवा इकडे पण दाखवा. काल रात्रीची प्लॅनिंग आहे. अरे 4 दिवस झाले विचार करते मी काय घेऊ. कसा वाटला गिफ्ट. किती हिंट होती पूर्ण हिंट होती. काल रात्री समजला मला ते. कारण मम्मी सुष्मिताईचा फोन आला तेव्हाच मम्मीला समजला. कारण ताईने फोटो मागितला पण मी काय बोललो नाही. बरेच जाऊ समजला आपण आपला गिफ्ट देऊ. हो गया सब. डोका खाला ते गिफ्ट वर. सो हे गाईज आता बर्थडे सेलिब्रेशन झालाय. जेवण पण झालंय आणि सगळे आता अशीच बसलेत आतमध्ये. अर्धी काम चालू आहे. मी आताच आली आणि कोणतरी भांडी असते ताई आमच्यापैकी. कोणतरी का मम्मी कोणतरी भांडी असते आणि सगळे बसलेत आता. सो मी तुम्हाला दाखवते. हाय गाइस. हाय. कुछ तो बोलो. क्या बोलूं मैं. कुछ तो. देखो पैसे दिए ना मम्मी ने. क्या लाने. कंटेनर. जाओ लेके. गरम झालंय. सगळे बघा सगळे आले. भाऊ हाय. काय